गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आता आपण नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करत आहोत, दॅट इज कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट. हा लास्ट पार्ट आहे या सप्लाय चॅप्टरचा. कन्सेप्ट ऑफ कॉस्ट. इन इकॉनॉमिक एनालिसिस रिलेटिंग टू द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन we can come across with the 7 type of cost which a firm has to incur when it organize and undertake production in the short run. These 7 types are. आता कॉस्ट म्हणजे काय? तर कॉस्ट म्हणजे खर्च. कॉस्ट म्हणजे खर्च. इन इकॉनॉमिक अनालिसिस रिलेटिंग टू द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनासाठी जो खर्च येतो तो. वी कॅन कम अक्रॉस विथ द 7 टाइप ऑफ कॉस्ट. 7 प्रकारच्या कॉस्ट आपण काय करतो बघतो. which a firm has to incur it when it organize and undertake the production of short run. आता शॉर्ट रन मध्ये ह्या 7 टाइपच्या कॉस्ट आपण बघतो. टोटल कॉस्ट, फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, ॲव्हरेज टोटल कॉस्ट, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट. अशा 7 प्रकारचे आपण काय बघणार आहोत, कॉस्ट बघणार आहोत. विथ शेड्यूल. मग तुम्हाला ते शेड्यूल मी एक्सप्लेन करणारच आहे. आता बघा टोटल कॉस्ट म्हणजे काय. पहिली कन्सेप्ट टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट इज ॲग्रिगेट एक्सपेंडिचर इनकर्ड बाय फर्म इन प्रोड्युसिंग अ गिवन लेवल ऑफ आउटपुट. टोटल कॉस्ट म्हणजे काय. ॲग्रिगेट एक्सपेंडिचर इनकर्ड बाय फर्म इन प्रोड्युसिंग अ गिवन लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे टोटल कॉस्ट म्हणजे काय की एखादा फर्मला आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी आलेला एकूण खर्च. ॲग्रिगेट एक्सपेंडिचर. काय सांगतात. ॲग्रिगेट एक्सपेंडिचर. टोटल कॉस्ट इज इक्वल टू फंक्शन ऑफ क्यू. टोटल कॉस्ट इज अ फंक्शन ऑफ क्यू विच मीन्स टोटल कॉस्ट व्हॅरीज विथ आउटपुट. याचा अर्थ काय. टोटल कॉस्ट ही कशाबरोबर व्हॅरी होते. व्हॅरीज म्हणजे बदलणे. कोणाप्रमाणे बदलते. टोटल कॉस्ट होणाऱ्या आउटपुट किंवा मिळणाऱ्या आउटपुट प्रमाणे. आउटपुट जास्त टोटल कॉस्ट जास्त येते. कशी काढतात टोटल कॉस्ट. तर इन शॉर्ट पिरियड टोटल कॉस्ट कन्सिस्ट ऑफ टोटल फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. 2 प्रकारच्या कॉस्ट त्याच्यामध्ये असतात. फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. शॉर्ट रन मध्ये 2 प्रकारच्या कॉस्ट असतात. एक म्हणजे फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल. शॉर्ट रन म्हणजे कुठला कालावधी. ज्या कालावधीमध्ये आपण आपलं इनपुट अथवा आउटपुट मोठ्या प्रमाणावर वाढवू शकत नाही. छोटा कालावधी. तर खाली तुम्हाला दिलं बघा. TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. आपण पुढे जाऊन ते व्यवस्थित सम आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेड्यूल मध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित असेल ते अंदाज येईल. टोटल कॉस्ट म्हणजे एकूण उत्पादनाचा खर्च. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॉस्ट ॲड असतात. तर फर्स्ट टोटल फिक्स कॉस्ट आणि दुसरं म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट. 2 प्रकारच्या कॉस्ट असतात. एक फिक्स कॉस्ट आणि दुसरं म्हणजे कुठलं व्हेरिएबल कॉस्ट. आता बघा तुम्हाला बायफर्केशन दिलेलं आहे. सपोज एक फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये फिक्स कॉस्ट काय असू शकतात आणि व्हेरिएबल कॉस्ट काय असू शकतात. तर फिक्स कॉस्ट बघा. रेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इन्शुरन्स प्रीमियम, सॅलरीज ऑफ लेबर, त्यानंतर डिप्रिसिएशन अँड मेंटेनन्स अलाउन्सेस, टॅक्सेस लाईक लायसन्स फी एक्सेट्रा. आता बघा की फिक्स कॉस्ट म्हणजे काय मुळात. तर ज्या कॉस्ट फिक्स असतात म्हणजे काय. तर प्रोडक्शन झालं तरी सुद्धा, नाही झालं, कमी झालं किंवा जास्त झालं तरी सुद्धा ह्या कॉस्ट तेवढ्याच लागतात. त्याच्यामध्ये बदल होत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल रेंट आहे. आता रेंट एखाद्या फॅक्टरीमध्ये महिनाभर प्रोडक्शन केलं नाही आणि ती जागा रेंटवर आहे. तर रेंट पे करणार नाही का. रेंट पे करावं लागेलच. म्हणजे जो एंटरप्रेन्युअर आहे, जो मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने जरी प्रोडक्शन केलं नाही तरी त्याला रेंट काय करावं लागतं. पे करावं लागतं. बरं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. समजा त्याने गुंतवलेलं कॅपिटल आहे. सपोज त्याने लोन काढलं असेल. तर लोन काढल्यावर त्याला त्याच्यावर इंटरेस्ट देणं भाग आहे दुसऱ्याला. तो असं म्हणू शकत नाही की माझा बिझनेस बंद आहे मग मी
काय करतो, इंटरेस्ट सध्या देऊ शकत नाही, इन्शुरन्स प्रीमियम द्यावाच लागेल. त्यानंतर सॅलरीज ऑफ लेबर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हटलंय तिथे कंसामध्ये, म्हणजे ऑफिसमध्ये जे काम करणार त्यांना द्यावं लागेल. एक वेळ फॅक्टरीमध्ये जे लेबर काम करणार आहेत त्यांना तुम्ही दिलं नाही तर ओके आहे, परंतु जे सॅलरी घेणार आहेत त्यांना फिक्स द्यावंच लागतं. त्यानंतर डिप्रिशिएशन अँड मेंटेनन्स अलाउन्स. डिप्रिशिएशन अँड मेंटेनन्स अलाउन्स हा रूल प्रमाणे प्रत्येक असेटचं तुम्ही प्रोडक्शन करा किंवा करू नका, मशिनरीज किंवा असेट्सचं काय करावं लागतं, फिक्स असेट्सचं डिप्रिशिएशन प्रोव्हाइड करावं लागतं. टॅक्सेस लाईक लायसन्स फी. लायसन्स फी म्हणजे काय तर परवाना, म्हणजे एखाद्या कंपनीसाठी, एखादी केमिकल कंपनी आहे तर केमिकल कंपन्यासारख्या कंपन्यांना, काही ठराविक कंपन्यांना लायसन्स घ्यावं लागतं. त्या लायसन्सची फी जेवढी आहे तेवढी पे करावी लागते. मग तुमचा बिझनेस चालू करा, बंद ठेवा, तरी सुद्धा लायसन्स फी ही तेवढीच भरावी लागते. आता पुढे रुपये बघा दिलेले आहेत, तुम्हाला समजण्यासाठी म्हणून दिलं. त्या रेंट 10, हे 10, इंटरेस्ट 10, इन्शुरन्स 5, सॅलरी 5, डिप्रिशिएशन 5, टॅक्सेस 5, असं करून टोटल किती झाले 40. खाली तुम्हाला बघा दिसते 40 लिहिले, TFC किती आलं 40. म्हणजे या सर्व गोष्टींवर जो खर्च झालाय तो किती झाला 40 रुपये. सर्व गोष्टींवर जो खर्च झाला तो किती झाला 40 रुपये. त्यानंतर टोटल व्हेरिएबल कॉस्ट, द प्राइजेस ऑफ रॉ मटेरियल दॅट इज ₹20, wages 10, power charges ₹10, taxes like sales tax 10, transport cost 10, किती झाला 60 रुपये. आता एक लक्षात घ्या, ह्या कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे कशा, बदलणाऱ्या कॉस्ट. म्हणजेच काय तर जसं जसं प्रोडक्शन बदलेल तसं तसं काय होतं, या कॉस्ट काय होतात बदलतात. उदाहरणार्थ रॉ मटेरियल केव्हा लागतं, जर प्रोडक्शन प्रॉपर होत असेल तर. जर प्रोडक्शनच नाही तर रॉ मटेरियल येणार का नाही. मग रॉ मटेरियलचा खर्च होईल का नाही, म्हणजे इथे कॉस्ट काय झाली कमी झाली. बरं, फॅक्टरी चालू नाही, मग लेबर कामाला देतील का नाही, मग कामाला लेबर नाही, मग त्यांचे लेबरचे वेजेस देणार का नाही. पॉवर चार्जेस, आता कमी प्रोडक्शन झालं तर कमी वीज लागणार, मग लाईट बिल सुद्धा कसं पे करावं लागेल, कमी पे करावं लागेल. टॅक्सेस लाईक सेल्स टॅक्स, आता इथे टॅक्सेस कुठला, सेल्स टॅक्स म्हणजे काय, विक्री कर, म्हणजे तुमच्या मटेरियलची जेवढी विक्री होणार तेवढा टॅक्स. परंतु इथे टॅक्सच हा सेल्स टॅक्स जो आहे तो सेल्स टॅक्स जेवढा तुम्ही सेल्स करणार तेवढा टॅक्स तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावा लागणार. पण सपोज तुमच्याकडे सेलच झाला नाही तर टॅक्स काय, सेल्स टॅक्स भरावा लागेल का नाही. मग तो कसा ठरतो, व्हेरिएबल. किंवा प्रोडक्शन किती झालं, किती सेल झाला, त्या सेलच्या आधारे टॅक्सेस पे केले जातात. जेवढा सेल होईल तेवढे टॅक्सेस पे केले जातात, म्हणून ते व्हेरिएबल कॉस्ट मध्ये आहेत. ट्रान्सपोर्ट कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन जेवढं जास्त तेवढी ट्रान्सपोर्टेशनची जास्त आवश्यकता, प्रोडक्शन कमी तर आवश्यकता कमी. म्हणजे थोडक्यात काय की व्हेरिएबल कॉस्ट ह्या अशा कॉस्ट आहेत ज्या प्रोडक्शन जास्त झालं तर त्या बदलतात, वाढतात, प्रोडक्शन कमी झालं तर त्या व्हेरिएबल कॉस्ट करतात, कमी होतात. आता प्रश्न कुठलाच आहे की फिक्स कॉस्ट मध्ये तुम्हाला मी पुन्हा म्हणतो फिक्स कॉस्ट काय, तर फिक्स कॉस्ट म्हणजे तुमचं प्रोडक्शन कमी हो किंवा जास्त हो, तुम्हाला तेवढं कॉस्ट पे करावीच लागते, दॅट इज फिक्स कॉस्ट. आता टोटल कॉस्ट इज इक्वल टू TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. म्हणजे TC समजा आपण 100 पकडलं तर TFC किती 40 आणि TVC किती 60. हे एक्झाम्पल आहे. उदाहरणार्थ फिक्स कॉस्ट जे आहे त्या फिक्स कॉस्ट मध्ये बघा 10 10 5 5 5 5 असं करून किती आपण पकडले 40, आणि TVC मध्ये 20 10 10 10 10 असं करून किती आले 60. याचा अर्थ काय झाला की टोटल कॉस्ट ही कशापासून बनली आहे की फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. आणि त्याच्या संदर्भात फिक्स कॉस्ट म्हणजे काय, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, हे तुम्हाला वरती आता दिसतच आहे. अंदाज आला असेल की फिक्स कॉस्ट म्हणजे कुठल्या कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे कुठल्या कॉस्ट. मी पुन्हा सांगतो, फिक्स कॉस्ट म्हणजे अशा प्रकारच्या कॉस्ट ज्या तुमचा बिझनेस कमी झाला किंवा जास्त झाला किंवा चांगला चालला किंवा काही इश्यू आला तर त्या फिक्स कॉस्ट द्याव्याच लागतात. म्हणजे बिझनेस कसाही चालू, प्रोडक्शन किती कमी जास्त हो, फिक्स कॉस्ट ह्या पे कराव्या लागतात मॅन्युफॅक्चररला. व्हेरिएबल कॉस्ट कशा असतात, जेवढं तुम्ही प्रोडक्शन घेणार तेवढा रॉ मटेरियल लागणार, विजेचं सप्लाय लागणार, पॉवर चार्जेस म्हणजे लेबर लागणार, हे सगळं आहे. म्हणजे जेवढं प्रोडक्शन कराल तेवढी व्हेरिएबल कॉस्ट काय होते वाढते. जेव्हा प्रोडक्शन नाही केलं तर व्हेरिएबल कॉस्ट कशी होते कमी होते.
याचा अर्थ काय की या दोन्ही प्रकारच्या कॉस्ट मिळून काय बनते टोटल कॉस्ट. हे दोन्ही प्रकारच्या कॉस्ट म्हणून काय बनते टोटल कॉस्ट. नेक्स्ट total fixed cost. Total fixed cost refers to the total expenditure incurred on fixed factor in short run. TFC remains same at all level of output in the short run. आताच मी एक्सप्लेन केले की टोटल फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय असतात. तर टोटल फिक्स्ड कॉस्ट म्हणजे जे काय आपण मगाचे आयटम बघितले त्या आयटम्सवर केला गेलेला खर्च जो शॉर्ट रन मध्ये कसा राहतो फिक्स राहतो बदलत नाही. आता लास्ट ह्याच्यावर स्लाइड मध्ये पाहिजे पाठीमागे करून बघा रिवाइंड करून. त्यामध्ये बघा डिप्रिशिएशन त्याचप्रमाणे तुमच्या रेंट त्याचप्रमाणे तुमचं डिप्रिशिएशन चार्जेस रेंट चार्जेस सॅलरीज किंवा तुमचं लायसन्स फीज ह्या कशा द्याव्या लागतात तुम्हाला फिक्स आहेत त्या तेवढ्याच पे कराव्या लागतात. आउटपुट कितीही असेल तरी सुद्धा आउटपुट जास्त असो किंवा कमी असो तेवढंच द्यावं लागतं. त्याला म्हणतात फिक्स कॉस्ट म्हणजे ज्या स्थिर आहेत कितीही काही खर्च काय कितीही लेवल ऑफ आउटपुट असेल तरी त्या तेवढ्या पे कराव्याच लागतात. त्यानंतर नेक्स्ट टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल व्हेरिएबल कॉस्ट रेफर्स टू द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन व्हेरिएबल फॅक्टर. व्हेरिएबल फॅक्टर म्हणजे कुठले होते रॉ मटेरियल पॉवर इलेक्ट्रिसिटी त्याचप्रमाणे तुमचा सेल्स टॅक्स त्याचप्रमाणे आणखीन आपण आता माझे एक्झाम्पल आता बघितलं जस्ट थोड्या वेळापूर्वी त्यामध्ये काय बघितलेलं की हे रॉ मटेरियल असो किंवा पॉवर असो ही जेवढं प्रोडक्शन वाढणार वेजेस वाढणार मग जेवढं प्रोडक्शन वाढणार तेवढा काय वाढणार ह्या वेजेसचा खर्च वाढणार पॉवरचा खर्च वाढणार त्याचप्रमाणे सेल्स जास्त झाला तर सेल्स टॅक्सचा खर्च वाढणार. म्हणजे ह्या काय झाल्या व्हेरिएबल कॉस्ट ज्या काय वाढतात बघा. टीव्हीसी चेंजेस अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ आउटपुट. टीव्हीसी कसा चेंज होतो अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ आउटपुट. टीव्हीसी कसा चेंज होतो अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ आउटपुट. जेवढं आउटपुट जास्त तेवढं टोटल व्हेरिएबल कॉस्ट जास्त जेवढं आउटपुट कमी तेवढी टोटल व्हेरिएबल कॉस्ट कमी. हे झालं तुमचं टोटल फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट एव्हरेज फिक्स कॉस्ट. एव्हरेज फिक्स कॉस्ट is the fixed cost per unit of output. Average fixed cost is the total fixed cost divided by total units of output. आता आपण फिक्स कॉस्ट म्हणजे पाहिलं फिक्स कॉस्ट म्हणजे ज्या कॉस्ट किंवा जे खर्च बिझनेस किती चालला किंवा प्रोडक्शन किती झालं तरी सुद्धा त्या फिक्सच राहतात अशा. त्या फिक्स कॉस्टचा ॲव्हरेज म्हणजे सरासरी एक युनिटला किती रुपये खर्च आला हे जर आपल्याला काढायचं असेल ॲव्हरेज म्हणजे सरासरी तर किती रुपये खर्च आला हे काढायचं असेल तर ते काय करतात ॲव्हरेज फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला काय तो फॉर्म्युला बघा. AFC इज द फिक्स कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट म्हणजे प्रति युनिट किती खर्च आला हे जर मोजायचं असेल तर ॲव्हरेज फिक्स कॉस्ट काढली जाते. ॲव्हरेज फिक्स कॉस्ट इज द टोटल फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय टोटल युनिट ऑफ आउटपुट. कशी काढतात ते की फिक्स कॉस्टला कशाने डिवाइड करतात टोटल युनिट ऑफ आउटपुट. AFC is equal to TFC upon Q म्हणजे काय डिवाइड बाय Q where Q stand for number of unit of production म्हणजे नंबर ऑफ युनिट ऑफ प्रोडक्ट. आता बघा AFC किती होतं आपल्या त्या एक्झाम्पल मध्ये 40 होतं. आता किती आहे बघा प्रोडक्शन किती मानूया 10 म्हणजे AFC किती आहे 4 म्हणजे प्रत्येक युनिट बनवायला किती रुपये खर्च आला. AFC किती आली ॲव्हरेज फिक्स कॉस्ट किती आली 4 रुपये. AFC किती आली 4 रुपये. हे झालं ॲव्हरेज फिक्स कॉस्ट. सेम टू सेम आपण काय बघणार आहोत ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट असते तिला किती येते तर बघा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ABC इज द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट फुल स्टॉप. TBC इज द टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल युनिट्स ऑफ आउटपुट. TVC म्हणजे काय टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल युनिट ऑफ आउटपुट. TVC काय टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल युनिट्स ऑफ आउटपुट. AVC is equal to AVC is the variable cost per unit of output. TVC is the total variable cost divided by total unit of output. AVC is equal to TVC divided by Q that is 60 divided by 10 is equal to 6. ही काय झाली तुमची ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे टोटल
व्हेरिएबल कॉस्टला जर का आपण युनिट्स ऑफ नंबर ऑफ युनिटने जर का डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळते, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही मिळते. बघा आपण एक्झाम्पल मध्ये किती ठेवलेलं की 40 रुपये का होती, फिक्स कॉस्ट होती, व्हेरिएबल कॉस्ट किती होती 60 होती, असं मिळून टोटल कॉस्ट किती होती 100. आणि सपोज त्या क्वांटिटी किती प्रोड्यूस झाली 10, तर 10 प्रोड्यूस झाली तर 60 डिवाइड बाय 10 म्हणजे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट किती आली टोटल, सॉरी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट किती आली प्रत्येक युनिटला 6 रुपये, किती 6 रुपीज. हे झालं तुमचं ॲव्हरेज कॉस्ट. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट ॲव्हरेज टोटल कॉस्ट, ATC or AC. Average total cost, ATC is the total cost per unit of output. ATC is the total cost divided by total units of output. ATC is equal to TC upon Q. किंवा दुसरा मार्ग आहे TFC प्लस TVC करा, त्याला डिवाइड करा Q ने, किंवा ATC दुसरा काढू शकता AFC प्लस AVC. हे सिंपल आहे कारण आपण AFC काढलं आणि AVC काढलेलं आहे बघा मागच्या याच्यामध्ये चौथ्या 5व्या पॉइंटला. 4 + 6 किती आलं 10. आता हे आपण AFC आणि AVC काढलेलं म्हणून आपण सहज म्हणू शकलो की 4 रुपये AFC आहे प्रति युनिट आणि AVC किती आहे 6 आहे. परंतु स्ट्रेट अवे काढायचं आहे तरी सुद्धा ते पॉसिबल आहे. TC जे आहे टोटल कॉस्ट किती आली ती बघायची आणि त्याला कशाने डिवाइड करायचं, क्वांटिटीने. म्हणजे आपण जसं मार्क्स काढतो आपल्या परीक्षेचे की किती पर्सेंटेज मिळाले, सपोज 600 पैकी 480 मिळाले, तर आपण काय म्हणतो की हा काय करतो 480 ला कशाने डिवाइड करतो 6 ने. पण त्याच पद्धतीने काय करायचं इथे सुद्धा करायचं. जसं टोटल कॉस्ट आहे त्याला कशाने डिवाइड करायचा क्वांटिटीने, मग आपल्याला मिळते एका युनिटला किती रुपये खर्च आला, दॅट इज अ टोटल कॉस्ट. ठीक आहे, टोटल कॉस्ट. नेक्स्ट मार्जिनल कॉस्ट. Marginal cost is the addition made to the total cost by producing a one more unit of a output. Symbolically, MC is equal to change in total cost divided by change in 1Q. आता MC मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, तर जी टोटल कॉस्ट आहे त्या टोटल कॉस्ट मध्ये एक एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस केल्यानंतर जी ॲडिशनल कॉस्ट येते ऍड होते तिला म्हणतात मार्जिनल कॉस्ट. म्हणजे सपोज 5 युनिट तयार केलेले असताना समजा कॉस्ट आहे 100 रुपये. 6वं युनिट तयार केल्यावर जर का टोटल कॉस्ट वाढून ती 110 होते, याचा अर्थ 6व्या युनिटसाठी आलेली किमान जी कॉस्ट आहे ती किती आहे 10 रुपये. म्हणजे नेट ॲडिशन किती झालं एक युनिट प्रोड्यूस करायला 10 रुपये, दॅट इज मार्जिनल कॉस्ट. सपोज 7वं युनिट प्रोड्यूस केलं आणि त्यावेळेला टोटल कॉस्ट मोजलात तुम्ही तर ती 130 रुपये झाली 130. याचा अर्थ 7व्या युनिटची मार्जिनल कॉस्ट काय आली तर 20, कारण 6 युनिट प्रोड्यूस करायला किती लागलेले 110. 7व्या युनिटच्या वेळेला किती झाली 130. याचा अर्थ 7वें युनिट प्रोड्यूस करायला किती एक्स्ट्रा कॉस्ट लागली 20 रुपये. मग ती काय झाली एक्स्ट्रा लागलेली कॉस्ट, ॲडिशनल कॉस्ट, ती काय झाली मार्जिनल कॉस्ट. आपण शेड्यूल बघणार आहोत त्यावर तुम्हाला अंदाज येईलच व्यवस्थित. वेअर द चेंज इन TC डिनोट a small change in the total cost, change in 1Q denotes change in the output by 1 unit only. Marginal cost is the cost of producing an extra unit of a output. Marginal cost म्हणजे काय की एक्स्ट्रा कॉस्ट जी कशासाठी येते एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस करण्यासाठी येते ती म्हणजे कुठली मार्जिनल कॉस्ट. आता ह्या 7ही प्रकारच्या ज्या कॉस्ट आहेत ह्या आपण एका शेड्यूल मधून एक्सप्लेन करूया. तो मॅक्झिमम प्रयत्न असेल की तुम्हाला ते समजावं म्हणून. खरं म्हणजे शेड्यूल जे आहे ते शेड्यूल तुम्ही स्वतःहून तयार सुद्धा करू शकता. आता आपण शेड्यूल कडे वळूया. बघा आता टेबल बघा, शेड्यूल बघा. TP टोटल प्रोडक्शन, TFC म्हणजे टोटल फिक्स कॉस्ट, TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट, TC TFC प्लस TVC असं ऍडिशन करून मिळतं.
AFC TFC डिवाइड बाय Q म्हणजे क्वांटिटी, AVC TVC डिवाइड बाय Q, ATC इज इक्वल टू TC अपॉन Q, TC डिवाइड बाय Q, आणि मार्जिनल कॉस्ट लास्ट कॉलम. अशा 7ही प्रकारच्या कॉस्टचे 7 कॉलम्स आपल्याला बघायचे. एक्सप्लेन करतो मी बघा. झिरो प्रोडक्शन आहे, झिरो. TFC किती आहे? 100. मी तुम्हाला बोललो की TFC प्रोडक्शन झिरो असो नाहीतर खूप असो, TFC ही सेम राहते. आपण इथे या ठिकाणी TFC फॉर एक्झाम्पल रेंट असं पकडूया. TFC मध्ये आपण बऱ्याचशा कॉस्ट इन्क्लूड केलेले आहेत. समजण्यासाठी रेंट पकडूया. म्हणजे तुम्ही अगदी प्रोडक्शन केलं नाही, झिरो प्रोडक्शन केलं तरी सुद्धा रेंट हे त्या जागेच्या मालकाला, प्रोड्युसरला द्यावंच लागतं. त्याच्यामुळे झिरो प्रोडक्शन असताना TFC किती आहे? 100. TVC असणार नाही कारण प्रोडक्शन नाही, TVC 0. मग टोटल कॉस्ट किती आली? 0 प्लस 100 किती? 100. AFC प्रोडक्शन नाही त्यामुळे ॲव्हरेज येणार नाही, मार्जिनल कॉस्ट येणार नाही कारण प्रोडक्शनच नाही आहे काय. आता फर्स्ट युनिट प्रोडक्शन झाल्यानंतर बघा TFC अगदी खालपर्यंत बघा TFC सेमच राहिली आहे. प्रत्येक वेळेला TFC कशी राहणार आहे? सेम. TVC मात्र काय होणार आहे बघा? बदलली बघा. 25 झाली. आता TC किती झाली? 100 प्लस 25, 125. मग पुढच्या ॲव्हरेज कॉस्ट निघाल्या. AFC म्हणजे 100 डिवाइड बाय क्वांटिटी किती आहे? 100. AVC किती आली? 25. ATC किती आली? 25. कारण एकच युनिट आहे. मार्जिनल कॉस्ट किती? 25. कारण पहिले 0 पासून पहिलं युनिट प्रोड्यूस करायला किती नेट ॲडिशन झालं टोटल कॉस्ट मध्ये? 25चं. खरं म्हणजे मार्जिनल कॉस्ट ही जर का बघितलात तुम्ही तर TC जी आहे, TC कॉलम बघा, TC, त्या TC कॉलमच्या ज्या फिगर्स आहेत त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे मार्जिनल कॉस्ट असते. याचाच अर्थ काय की एक एक्स्ट्रा युनिट प्रोडक्शन करण्यासाठी जी कॉस्ट लागते ती म्हणजे मार्जिनल कॉस्ट असं असते. आता या ठिकाणी दुसरं युनिट प्रोड्यूस केल्यावर बघा TFC सेम, TVC किती आली? 40. याचा अर्थ किती ॲडिशन झाले? 15 म्हणजे 15 ॲड झाले. TC टोटल कॉस्ट किती झाली? 140, 15 ॲडिशन झाली. आता AFC किती आहे? 50 झाली. डायरेक्ट 50 वर आली का? कारण 100 डिवाइड बाय 2 युनिट्स येणार. आता 100 डिवाइड बाय 2 युनिट्स म्हणजे काय की 100ला 2 युनिटने म्हणजे 2 युनिट प्रोडक्शन झाले म्हणून डिवाइड केलं, 50 आलं. AVC सुद्धा किती आलं? 40 डिवाइड बाय 2 दॅट इज 20. आणि मग 50 प्लस 20 किती झाले? 70. परंतु इवन आपण TC डिवाइड बाय 2 केलं तरी सुद्धा काय? 70 येणार. आणि मार्जिनल कॉस्ट किती आलं? 15. बघा ATC 2 प्रकारे काढतात. एक म्हणजे तुम्ही TFC प्लस AFC प्लस AVC करून काढू शकता किंवा स्ट्रेट अवे TC ला डिवाइड करायचं जेवढे युनिट ऑफ प्रोडक्शन आहेत त्याने. दोघांची आन्सर एकच येणार. आता बघूया, नेक्स्ट बघूया थर्ड युनिट प्रोडक्शन झाल्यानंतर फिक्स कॉस्ट TFC सेम. TVC किती आहे? 50 झाली. मग TC किती झाली? 100 प्लस 50, 150. AFC बघा इथे आणखीन कमी आली कारण युनिट 3 झाले. 100ला कितीने डिवाइड केलं? 3ने. मग ते किती आले? 33. AVC सुद्धा बघा 50ला डिवाइड केलं 3ने, 16.6. ATC किती आलं? 50 म्हणजे 33.6, 33.3 प्लस 16.6. आणि मार्जिनल कॉस्ट किती आहे? 10. आता बघा पुन्हा तुम्हाला हे समजलं असेल एव्हाना, पण तुम्हाला सांगतो बघा की AFC प्लस AVC मिळून आपल्याला काय म्हणते? ATC. आणि ATC म्हणजेच काय असतो? TC मधला जो डिफरन्स आहे TC बघा जो तुमचा ATC आहे तो ATC बघा की 50 वरून कितीवर आला आहे तुमचा? 150 TC आहे आणि 160 झालाय. करेक्ट? सॉरी, आपण थर्ड युनिटवर होतो. 140 50 झाला
आणि त्याच्यानंतर आता टोटल कॉस्ट मला डिफरन्स म्हणजेच काय आहे, मार्जिनल कॉस्ट आली. आता चौथं युनिट बघूया. चौथ्या युनिटला फोर्थ युनिट 100 सेम. टीव्हीसी किती आलं, 60. टोटल कॉस्ट किती आहे, 160. आता एएफसी किती आलं, 100 अपॉन 4 25 आणि सी किती आलं, 15 म्हणजे टीव्हीसी अपॉन 4. आता टीव्हीसी 60 आहे, 60 अपॉन 4 म्हणजे किती, 15. टोटल किती आले, 40. ॲव्हरेज टोटल कॉस्ट किती आली, 40. आता ही जी काय ॲव्हरेज टोटल कॉस्ट आहे, ही ॲव्हरेज कॉस्ट तुम्ही दोन प्रकारे काढू शकता असं मी तुम्हाला सांगितलं. एक म्हणजे 25 प्लस 15 करून 40 आला, किंवा 160 ला तुम्ही डिवाइड करा टोटल कॉस्टला सरळ युनिटने. 160 डिवाइड बाय 4 किती आलं बघा, 40 येणार आहे. आणि क्रॉस चेक साठी असेल तर बघा, टीसी म्हणजे दुसऱ्या फॉर्म्युलेनुसार एएफसी प्लस एव्हीसी सुद्धा येते. मग एएफसी 20 आणि एएफसी 25 आणि एव्हीसी किती 15, तरी सुद्धा किती येणार, 40 येणार. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला एटीसी मिळते. आणि मार्जिनल कॉस्ट पुन्हा बघा, मार्जिनल कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट मध्ये जेवढा डिफरन्स, मार्जिनल कॉस्ट 150 प्लस 150 वरून किती आलं, 160 म्हणजे 10 ने वाढली. चौथं युनिट प्रोड्यूस करायला एक्स्ट्रा किती रुपये खर्च आला, 10. दॅट इज मार्जिनल कॉस्ट. अशा प्रकारे पुढचं शेड्यूल आहे. हे शेड्यूल फक्त तुम्हाला मी अभ्यास करायला म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी दिलेलं आहे. टेक्स्टबुक मध्ये तर असं काही शेड्यूल नाही आहे तुम्हाला, परंतु हे समजण्याला इझी जाते. याच्यामुळे आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष ऍक्च्युअल लेक्चर घेऊ त्यावेळेला सुद्धा हे मी अशाच पद्धतीने तुम्हाला समजून सांगेनच. दॅट इज नो इश्यू. आता हे झालं कॉस्ट बिहेवियर. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळूया, रेव्हेन्यू अनालिसिस, रेव्हेन्यू कन्सेप्ट. हे समोर तुम्हाला शेड्यूल दिसतंय बघा. पहिलं युनिट विकलं, आउटपुट सोल्ड, प्राइस, टोटल रेव्हेन्यू, एव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे काय, तर उत्पन्न. जे काही आउटपुट सोल्ड केलं जातं ज्या प्राइसला, ती मिळणारी प्राइस म्हणजे काय, रेव्हेन्यू. आता इथे बघा, एक युनिट विकलं, प्राइस किती, 10. टोटल रेव्हेन्यू किती, 1 into 10 इज इक्वल टू 10. Average revenue TR divided by Q, that is 10 divided by 1, it is 10. Marginal revenue, no, because this is the first unit. Now second unit, output sold. Second unit sold, price is rupees 10, total revenue is 20. Average revenue, it come 10, that is TR divided by Q, total revenue divided by Q. Q is 2, total revenue is 20, then average revenue is 10. Marginal revenue, it comes as 10 because difference between first unit and second unit, it is 10, that is marginal revenue. म्हणजेच काय की टोटल रेव्हेन्यू मधला डिफरन्स, पहिल्या युनिटच्या वेळेला 10 होते, दुसऱ्या युनिट झालं किती मिळाले, एक्स्ट्रा किती मिळाले, 20 मिळाले. म्हणजे एक्स्ट्रा ऍडिशनल जे असतं ते काय असतं, म्हणजे एक एक्स्ट्रा युनिट विकल्यावर जे टोटल रेव्हेन्यू मध्ये ऍड होतो तो म्हणजे आपला मार्जिनल रेव्हेन्यू. हे टेबल याच्यासाठी एक्सप्लेन करतोय कारण पुढे जाऊन आपल्याला ते शेड्यूल आपल्याला या टोटल रेव्हेन्यू, ऍव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू कन्सेप्ट पाहायचे आहेत. तर आता तिसरं युनिट विकला, चौथं युनिट विकला असं बघा. म्हणजे आता आपण डायरेक्ट पाचव्या युनिटला घेऊया. पाचव्या युनिट विकला बघा किती, 10. किती मिळालं टोटल रेव्हेन्यू, 50. ऍव्हरेज रेव्हेन्यू किती, 10. ऍव्हरेज रेव्हेन्यू 10च काय येतोय, कारण प्राइसच मुळात कशी आहे, सेम आहे म्हणून ते येतोय. जर का इथे प्राइस जर का वेगवेगळ्या असत्या ना तर ऍव्हरेज रेव्हेन्यू बदलला असता. पण ते ऍक्च्युअली याचा फंडा काय आहे हे सहज समजावं म्हणून आपण प्राइस 10च ठेवलेली आहे. जर का इथे प्राइस 10च्या ऐवजी दुसऱ्या काही फिगर्स असत्या तर ऍव्हरेज रेव्हेन्यू ची जी काही 10 येते अमाऊंट ती 10 आली नसती, तर ती फिगर काय झाली असती, बदलली. जसं कॉस्ट शेड्यूल मी एक्सप्लेन करताना वेगवेगळ्या फिगर्स आल्या, परंतु थोडं किचकटपणा असू नये म्हणून मी हे तुमच्या समोर हे 10 युनिट 10 रुपये प्राइसचं शेड्यूल ठेवलेलं आहे, समजायला सोपं जावं. मार्जिनल रेव्हेन्यू बघा. मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे काय की जे एक एक्स्ट्रा युनिट विकल्यानंतर
टोटल रेव्हेन्यू मध्ये जे ऍडिशन होतं, जे ऍडिशन म्हणजे ऍडिशन किती होतं ते ऍडिशन म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. आता पहिले तर दुसरं किती ऍडिशन झालं टोटल रेव्हेन्यू 10, दुसऱ्या त्या तिसऱ्यामध्ये किती झालं 10, तिसऱ्या त्या चौथ्यामध्ये 10, मग मार्जिनल रेव्हेन्यू किती 10. सपोज 6व्या युनिट विकल्यानंतर 50 वरून समजा ती फिगर 72 असते किंवा 62 असती, तर मार्जिनल रेव्हेन्यू किती झाला असता 12. जर 62 असते तर 12 झालं असतं. 70 आली असते टोटल रेव्हेन्यू तर किती झालं असतं 20 झालं असतं मार्जिनल रेव्हेन्यू. अशा प्रकारे हे एक्सप्लेन केलं जातं. आता आपण बघूया ऍक्च्युअल त्या कन्सेप्ट काय आहेत. या शेड्यूल तुम्हाला मुद्दाम पहिलंच शो केलं की काय कसं आहे ते. ज्यावेळेला मी शेड्यूल ज्यावेळेला एक्सप्लेन करेन त्यावेळेला तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही पाठीमागे व्हिडिओ थोडा रिवाइंड करू शकता, या शेड्यूलचा आधार घेऊ शकता. बघा आता नेक्स्ट रेव्हेन्यू कन्सेप्ट. रेव्हेन्यू मीन्स सेल्स रिसिप्ट. रेव्हेन्यू म्हणजे काय सेल्स रिसिप्ट. रेव्हेन्यू डिपेंड अपॉन द प्राइस ऍट विच द क्वांटिटीज ऑफ आउटपुट आर सोल्ड बाय फर्म. रेव्हेन्यू कशावर डिपेंड असतो, प्राइस ऍट विच द क्वांटिटीज ऑफ आउटपुट आर सोल्ड. रेव्हेन्यू कशावर डिपेंड आहे, ज्या प्राइसला काय केलेलं आहे आउटपुट सोल्ड केलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. टोटल रेव्हेन्यू. Total revenue is the total amount of sales received by firm by selling the output or output produced over a given period of time. Total revenue हे काय आहे, total amount of sales received. Total amount of sales received by firm by selling the output produced over a given period of time. Total revenue ही अशी अमाउंट जी टोटल सेल्स रिसिप्टची अमाउंट असते, जी फर्म प्रोड्यूस झालेलं आउटपुट एका विशिष्ट वेळेमध्ये विकणे. म्हणजे टोटल आउटपुट जेवढं प्रोड्यूस झालं ते विकून जे काही मिळतं, ज्या प्राइसला विकलं जातं त्या प्राइसला विकल्यानंतर जेवढा पैसा उत्पन्न मिळतं ते म्हणजे टोटल रेव्हेन्यू. इट डिपेंड अपॉन प्राइस अँड द क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट सोल्ड. हे कशावर डिपेंड आहे, तुम्ही किती प्राइस लावता आणि किती क्वांटिटी विकता त्याच्यावर आहे. बघा TR इज इक्वल टू P इंटू Q, वेअर TR is equal to total revenue, P is price per unit and Q for quantity sold. That is 10 into 2 that is 20. म्हणजे काय की सपोज 10 रुपये प्राइस आहे, अशा 10 रुपये प्राइस वाल्या दोन वस्तू विकल्या तर किती रुपये मिळाले 20, तर तो टोटल रेव्हेन्यू किती झाला 20. सपोज 10 रुपयाच्या 20 वस्तू विकल्या तर टोटल रेव्हेन्यू किती 200. असं म्हणजे तुम्ही ज्या क्वांटिटी विकता त्या किती रुपयाला विकता त्याच्यावर तुमचा रेव्हेन्यू डिपेंड आहे. म्हणजे जेवढी काही क्वांटिटी विकली जाते ती ज्या प्राइसला विकली जाते त्याच्यावर तुमचा टोटल रेव्हेन्यू ठरतो. हे झालं तुमचं टोटल रेव्हेन्यू कन्सेप्ट. नेक्स्ट पार्ट एव्हरेज रेव्हेन्यू. एव्हरेज रेव्हेन्यू इज द रेव्हेन्यू पर युनिट आउटपुट सोल्ड. AR is equal to TR divided by Q, where AR is equal to average revenue, TR is equal to total revenue, Q is equal to quantity sold. AR is equal to 20 divided by 2 that is 10. आपण शेड्यूल मध्ये जे बघितलं तेच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहे. AR काढायचा समजा 20 रुपये रेव्हेन्यू आहे टोटल, त्याला समजा दोन क्वांटिटी विकून मिळालेलं आहे तर एका क्वांटिटी मध्ये किती मिळाले 10 रुपये मिळाले रेव्हेन्यू, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एव्हरेज रेव्हेन्यू काढतो म्हणजे काय काढतो आपण की आपण ज्या काही क्वांटिटीज विकतो तर त्या क्वांटिटीज विकल्यानंतर सरासरी एक वस्तू आपण कितीला विकली हे काढणं म्हणजे एव्हरेज रेव्हेन्यू. म्हणजे सपोज एखादी वस्तू वेगवेगळ्या किमतीला विकली. आता खाली जे एक्झाम्पल आहे ते बघा, वेगवेगळ्या फिगर्स आहेत प्रत्येक वस्तूच्या, आणि त्या विकल्यानंतर जो रेव्हेन्यू मिळाला हा रेव्हेन्यू हा टोटल रेव्हेन्यू आहे, आणि त्याला डिवाइड केलं तिथल्या वस्तूंच्या संख्येनी तर जो मिळतोय तो एव्हरेज रेव्हेन्यू. Marginal revenue. Marginal revenue is the addition made to total revenue by selling one more unit of a commodity. शेड्यूल मध्ये बघा बाजूला एक एक्स्ट्रा युनिट विकल्यानंतर टोटल रेव्हेन्यू मध्ये जेवढं ऍडिशन झालं ते म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. आता टोटल रेव्हेन्यू मध्ये आता दुसरं युनिट विकल्यावर किती ऍडिशन झालं 10.
नंतर तिसरं युनिट डिक्लेअर किती आलं, आणखीन 10. चौथं युनिट डिक्लेअर किती येते, 40. दॅट आणखीन 10 ऍडिशन होते. जेवढं ऍडिशन टोटल रेव्हेन्यू मध्ये होतं एक युनिट विकल्यानंतर ते म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू चेंज इन टीआर अपॉन चेंज इन क्यू. MR is equal to marginal revenue, change in TR is the increment in total revenue, change in Q is the increment in output sold. Increment म्हणजे वाढ, म्हणजे टोटल रेव्हेन्यू किती वाढला, एका प्रति युनिट मागे किती वाढला, तो म्हणजे तुमचा मार्जिनल रेव्हेन्यू. म्हणजे बघा MR इज इक्वल टू TR अपॉन चेंज इन TR अपॉन Q, change in Q, that is marginal revenue. आता बघा 10/1 म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा इन्क्रीमेंट झालं टोटल रेव्हेन्यू मध्ये. किती क्वांटिटी विकल्या एक्स्ट्रा, 1. मग जर का 10 रुपयाने वाढलं असेल रेव्हेन्यू तर किती झालं, मार्जिनल रेव्हेन्यू 10. नेक्स्ट टॉपिक, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. When price of commodity rises, supply also rises. It is called as a expansion of supply. When price of commodity rises, जेव्हा price of commodity rise होते तेव्हा सप्लाय सुद्धा काय होतो, राइज होतो. याला काय म्हणतात, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. Contraction of supply, when supply falls due to fall in price of commodity, it is called as a contraction of supply. एक्सपान्शनच्या विरुद्ध कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, सप्लाय फॉल होतो म्हणजे कमी होतो. कशामुळे कमी होतो, ड्यू टू फॉल इन प्राइस ऑफ कमॉडिटी. इट इज कॉल्ड एज कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. म्हणजे सप्लाय कमी होतो, प्राइस कमी झाल्यामुळे सप्लाय काय होतो, कमी होतो. त्याला काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. इंक्रीज इन सप्लाय, व्हेन सप्लाय राइजेस ड्यू टू द चेंज इन अदर फॅक्टर एक्सेप्ट प्राइस, इट इज कॉल्ड एज अ इंक्रीज इन सप्लाय. व्हेन सप्लाय राइजेस, सप्लाय काय होतो, राइज होतो ड्यू टू चेंज इन द अदर फॅक्टर. कशामुळे, अदर फॅक्टर एक्सेप्ट प्राइस, इट इज कॉल्ड एज अ इंक्रीज इन सप्लाय. म्हणजे सप्लाय काय होतो, राइज होतो. राइज म्हणजे वाढतो. कशामुळे वाढतो, इतर घटकांमुळे. एक्सेप्ट प्राइस म्हणजे प्राइस सोडून इतर घटकांमुळे ज्यावेळेला सप्लाय काय होतो, वाढतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, इंक्रीज इन सप्लाय. Decrease in supply, when supply falls due to change in the other factor except price, it is called as a decrease in supply. मग सप्लाय डिक्रीज मध्ये काय होतं, सप्लाय काय होतो, कमी होतो. कशामुळे कमी होतो, ड्यू टू द चेंज इन अदर फॅक्टर एक्सेप्ट प्राइस, म्हणजे इतर कुठलेही घटक सोडून प्राइस सोडून इतर कुठल्याही घटकामुळे सप्लाय काय होतो, कमी होतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, डिक्रीज इन सप्लाय. इन्क्रीज सप्लाय मध्ये काय, when supply rises due to the change in the other factor except price. प्राइस सोडून इतर कुठल्याही घटकामुळे सप्लाय काय झाला, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. इन केस ऑफ एक्सपान्शन ऑफ सप्लाय, सप्लाय का स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राइट. म्हणजे सप्लाय कर कसा, लेफ्ट टू राइट अपवर्ड असतो. कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय, इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय, सप्लाय का स्लोप डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राइट. सप्लाय कर कसा होतो, डाउनवर्ड फ्रॉम राइट टू लेफ्ट. राइट टू लेफ्ट म्हणजे उजवीकडून डावीकडे तो डाउनवर्ड असतो. कॉन्ट्रॅक्शन मध्ये सप्लाय काय होतो, कमी होतो, त्याच्यामुळे तो स्लोप कसा असतो, डाउनवर्ड असतो. प्राइस परिणाम करते एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शनच्या बाबतीत. आता बघा, इन्क्रीज इन सप्लाय, in this case supply curve shift to the right side from the original supply curve. ओरिजिनल सप्लाय कर्व जो आहे त्या ओरिजिनल सप्लाय कर्वच्या राईट साइडला काय होते, शिफ्ट होते. आणि डिक्रीज इन सप्लाय, इन दिस केस सप्लाय कर्व शिफ्ट टू द लेफ्ट फ्रॉम द ओरिजिनल सप्लाय कर्व. डिक्रीज इन सप्लाय मध्ये, इन केस ऑफ सप्लाय, इन दिस केस सप्लाय shift to the left side from the original supply curve. Shift to the left side from the original supply curve. In this case supply curve shift to the left side from the original supply curve. Decrease in supply मध्ये काय होतं की सप्लाय कर्व काय होतो, लेफ्ट साइडला काय होतो, शिफ्ट होतो ओरिजिनल सप्लाय कर्वच्या तिकडे. डिक्रीज इन सप्लाय मध्ये काय होतं, ओरिजिनल सप्लाय कर्व आहे तर ओरिजिनल सप्लाय कर्वच्या लेफ्ट साइडला काय होतो,
शिफ्ट होतं डिक्रीज इन सप्लाय मध्ये. सप्लाय रायजेस बिकॉज ओनली प्राइस रायजेस. एक्सपान्शन ऑफ सप्लाय मध्ये बघा सप्लाय रायजेस का वाढतो, सप्लाय प्राइस वाढते त्याच्यामुळे सप्लाय का होतो वाढतो. कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय मध्ये सप्लाय फॉल्स होतो बिकॉज फॉल इन प्राइस ओनली, फॉल इन प्राइस ओनली. इन्क्रीज इन सप्लाय मध्ये सप्लाय रायजेस बिकॉज ऑफ अदर फॅक्टर दॅन द प्राइस. सप्लाय राइज होतो बिकॉज ऑफ अदर फॅक्टर दॅन प्राइस. इन्क्रीज इन सप्लाय मध्ये सप्लाय काय होतो राइज होतो बिकॉज ऑफ अदर फॅक्टर दॅन प्राइस. इतर गोष्टी सोडून म्हणजे प्राइस सोडून इतर गोष्टीमुळे सप्लाय काय होतो वाढतो. डिक्रीज इन सप्लाय मध्ये सप्लाय डिक्रीजेस, सप्लाय कमी होतो बिकॉज ऑफ अदर फॅक्टर दॅन प्राइस. म्हणजे प्राइस सोडून इतर कुठल्या घटकांमुळे सप्लाय काय होतो कमी होतो. खाली तुम्हाला डायग्राम काढायचा आहे. त्या डायग्राम जे आपले इन्क्रीज डिक्रीजचे जे डायग्राम आहेत ते तुम्हाला तिथे ड्रॉ करायचे आहेत. असे 4 पॉईंट तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीनचे लिहायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इन्क्रीज इन सप्लाय आणि डिक्रीज इन सप्लायचा जर डिस्टिंग्विश बिटवीन आला तर तुम्हाला तो जे 4 पॉईंट आहेत त्यामध्ये बघा सप्लाय रायजेस आणि सप्लाय डिक्रीजेस हा समोर दिसणारा पॉईंट आहे ना तो केअरफुली लिहा, कारण त्यावेळेला गडबड होऊ शकते. तर तो पॉईंट सेम वाटतोय कारण इन्क्रीज मध्ये सप्लाय काय होतो वाढतोय आणि डिक्रीज मध्ये सप्लाय काय होतो डिक्रीज होतोय म्हणजे कमी होतोय. त्यामुळे लिहिताना केअरफुली लिहायचं, गोंधळ उडता कामा नाही. आता नेक्स्ट डिस्टिंग्विश बघूया. नेक्स्ट डिस्टिंग्विश बिटवीन व्हेरिएशन इन सप्लाय अँड चेंज इन सप्लाय. व्हेरिएशन म्हणजे काय प्राइस मुळे घडणारा बदल. चेंज म्हणजे काय प्राइस सोडून इतर घटकामुळे घडणारा बदल. When due to change in price supply changes it is called as a variation in supply. जेव्हा प्राइस बदलते आणि प्राइस बदलल्यामुळे सप्लाय जर का बदलला तर त्याला व्हेरिएशन इन सप्लाय असं म्हणतात. चेंज इन सप्लाय when supply changes due to change in the other factor except price it is called as a change in supply. सप्लाय कसा बदलला ड्यू टू चेंज इन द अदर फॅक्टर एक्सेप्ट प्राइस. म्हणजे सप्लाय सप्लाय का चेंज झाला ड्यू टू चेंज इन द अदर फॅक्टर एक्सेप्ट प्राइस. म्हणजे सप्लाय प्राइस सोडून इतर कुठल्याही घटकामुळे सप्लाय जर बदलत असेल तर त्याला काय म्हणतात चेंज इन सप्लाय. इन केस ऑफ व्हेरिएशन इन सप्लाय ओनली प्राइस डिटरमाइन द सप्लाय. व्हेरिएशन मध्ये फक्त प्राइस डिटरमाइन करते सप्लायला. म्हणजे सप्लाय हा कोणावर अवलंबून असतो प्राइसवर. प्राइस बदलली तर सप्लाय बदलतो व्हेरिएशन मध्ये. चेंज इन सप्लाय मध्ये इन केस ऑफ चेंज इन सप्लाय अदर फॅक्टर दॅन प्राइस डिटरमाइन द सप्लाय. म्हणजे जे डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय आहेत त्यापैकी प्राइस सोडून इतर गोष्टींमुळे सप्लाय काय होतो बदलतो. म्हणजे उदाहरणार्थ टेक्निक ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय होतं किंवा नीड सेलरला किती नीड आहे त्याच्यावर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सप्लाय काय होतो बदलतो. एक्सपान्शन ऑफ सप्लाय अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आर द पार्ट ऑफ व्हेरिएशन इन सप्लाय. व्हेरिएशनचे 2 पार्ट आहेत, एक्सपान्शन ऑफ सप्लाय अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. इन्क्रीज इन सप्लाय अँड डिक्रीज इन सप्लाय आर 2 पार्ट्स ऑफ चेंज इन सप्लाय. इन्क्रीज इन सप्लाय आणि डिक्रीज इन सप्लाय हे किती पार्ट आहेत 2 पार्ट आहेत चेंज इन सप्लायचे. डायग्राम खाली काढायचा. तुम्हाला टोटल 4 पॉइंट आहेत. खाली डायग्राम व्हेरिएशन आणि चेंज इन डायग्राम, चेंज इन सप्लायचा डायग्राम काढायचा. असा तुमचा डिस्टिंग्विश एक तयार होतो. ओके, आता आपण नेक्स्ट डिस्टिंग्विश कडे वळूया. नेक्स्ट डिस्टिंग्विश टोटल कॉस्ट वर्सेस टोटल रेव्हेन्यू. Total cost is the total expenditure incurred by firm on a factor of production required for production of goods and services. Total cost ही काय is the total expenditure incurred by firm on a factor of production required for the production of goods and services. Total expenditure म्हणजे काय की टोटल आलेला खर्च, एखाद्या फर्मने केलेला खर्च ऑन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. म्हणजे प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस साठी, म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेसचं प्रोडक्शन करण्यासाठी जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वापरले जातात, लँड, लेबर, कॅपिटल एक्सेट्रा, त्यांच्यावर केलेला गेलेला
खर्च म्हणजे काय, टोटल कॉस्ट. टोटल रेव्हेन्यू TR refers to, when total revenue refers to the amount received, income earned, that is income earned by firm from sale of given quantity of commodity at a different price. मग ज्या काही तयार झालेल्या वस्तू आहेत, कमॉडिटी आहेत, त्या विकून जे काही पैसे किंवा ज्या प्राइसला विकल्या जातात त्या प्राइसला विकल्यानंतर जे इन्कम मिळतं त्या इन्कमला काय म्हणतात, टोटल रेव्हेन्यू. म्हणजे वस्तू विकून जे काही इन्कम मिळतं त्याला रेव्हेन्यू असं म्हणतात. टोटल कॉस्ट इज अ सम टोटल ऑफ फिक्स्ड कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज TVC. TFC प्लस TVC म्हणजे TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. Total revenue is calculated by multiplying the price into quantity with the quantity sold. म्हणजे टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू प्राइस इंटू क्वांटिटी. टोटल म्हणजे प्राइस ला कशाने गुणायचं, कशाने मल्टिप्लाय करायचं, टोटल क्वांटिटीने. मग आपल्याला काय मिळतो, टोटल रेव्हेन्यू. TC increases with increase in output. TC कसं इन्क्रीज केलं जातं, इन्क्रीज इन आउटपुट. TC कसं वाढतं, जसं जसं आउटपुट वाढतं तसं टोटल कॉस्ट वाढते. TR increases with increase in सेल. टोटल रेव्हेन्यू मात्र कसा वाढतो, जेवढा सेल वाढवणार तेवढा टोटल रेव्हेन्यू काय जाणार, वाढत जाणार. कारण TC टोटल कॉस्ट म्हणजे काय, तर टोटल कॉस्ट ही खर्च आहे. म्हणजे जेवढा तुम्ही उत्पादन वाढवणार तेवढा उत्पादनासाठी लागणारा खर्च काय होणार, वाढणार. उदाहरणार्थ 100चं 200 किलो प्रोडक्शन केलं तर 100चं 200 किलो प्रोडक्शन करण्यासाठी लेबर, रॉ मटेरियल हे सर्व जास्तच लागणार. मग त्यांच्यासाठी कसा होणार, जास्त खर्च होणार. म्हणजे जसं जसं प्रोडक्शन वाढतं तसं तसं काय होतं, आउटपुट वाढतं, प्रोडक्शन वाढतं, तसं तसं टोटल कॉस्ट सुद्धा काय होते, वाढते. आता टोटल रेव्हेन्यू मध्ये काय, सेल केल्यावरच वाढणं. म्हणजे जेवढा मटेरियल आहे ते मटेरियल तयार झालं की जेवढा सेल करणार तो सेल जेवढा केला जाईल त्याप्रमाणे त्याच्या प्राइस नुसार काय वाढतो, टोटल रेव्हेन्यू वाढतो. Total cost depend on factor like cost of raw material, cost of factor like labor, land, capital, technology, cost of advertisement, management, etc. हे सगळे खर्च आहेत. यासाठी कंपनीला काय करावं लागतं, प्रोड्युसरला काय करावं लागतं, खर्च करावा लागतो. रॉ मटेरियलसाठी खर्च, लेबरसाठी, लँडसाठी, कॅपिटल किंवा टेक्नॉलॉजी यूज करायचे, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, मॅनेजमेंटसाठी, हे सगळे खर्च आहेत. हे सगळे खर्च कशामध्ये ऍड होतात, टोटल कॉस्ट मध्ये. टोटल रेव्हेन्यू डिपेंड्स ऑन प्राइस ऑफ प्रोडक्ट, डिमांड फॉर प्रोडक्ट एक्सेट्रा. टोटल रेव्हेन्यू कशावर अवलंबून आहे की त्या तुम्ही विकत असलेल्या प्रोडक्टची प्राइस किती आहे, शिवाय त्या प्रोडक्टचं डिमांड किती आहे मार्केटवर, किती सेल होणार आहे त्या प्रोडक्टचा, त्याच्यावर डिपेंड आहे. When total cost is greater than total revenue, firm faces loss. जर का टोटल कॉस्ट जास्त असेल तर फर्मला लॉस असतो. म्हणजे खर्च जास्त आणि रेव्हेन्यू कमी तर फर्मला काय होतो, लॉस. समजा टोटल कॉस्ट 50 आणि टोटल रेव्हेन्यू किती असेल 40 तर 10 रुपये काय असं लॉस. टोटल रेव्हेन्यू, when total revenue is greater than total cost, firm earns profit. परंतु टोटल रेव्हेन्यू जर का जास्त असेल, टोटल रेव्हेन्यू जास्त असेल तर फर्मला काय मिळतो, प्रॉफिट मिळतो. हा झाला तुमचा डिस्टिंग्विश बिटवीन टोटल कॉस्ट वर्सेस टोटल रेव्हेन्यू.